मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन ज्या आहेत की कोणत्या प्रकरणामध्ये कस्टडी मागायला पाहिजे, कस्टडी किती दिवसाची मागायला पाहिजे, हे आता वेगळ्या सांगण्याची कोणत्याही तपास यंत्रणेला गरज नाही। परंतु आज जर आपण प्राखऱ्याने जर तो जो जे काही सोशल मीडियावर जे काही रिमांड रिपोर्ट फिरत आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर आरोपींकडून काही निष्पन्न करायचे का, आरोपीकडून काही म्हणजे काही वस्तू घ्यायची का, काही घ्यायचे का, तशा स्वरूपाचं काहीच त्याच्यात दिसत नाही। मग काय मागणी आहे तर इतर आरोपींना त्यांना सोबत बसून म्हणजे हे करायचं आहे, तपास करायचा आहे। काय मागणी आहे तर एखाद्या डिजिटल यंत्राच्या संदर्भाने एखाद्या अथॉरिटीला तपासणीसाठी फॉरेन्सिकसाठी पाठवायचं। आता जर एखाद्याचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट किंवा फोन म्हणा काही म्हणा जर पाठवायचं असेल तर ह्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे, मग त्या डिजिटल यंत्रासोबत आपण एखाद्या म्हणजे ज्याच्यावर ॲलेज्ड आरोपी म्हणजे ज्याला की आपण आज पूर्ण आरोपी म्हणत नसतो किंवा गुन्हेगार म्हणत नसतो त्यांचं घेऊन आपण पाठवणार आहेत का। वाल्मिक कराडांच्या बाबतीमध्येही मला तेच म्हणायचं आहे की वाल्मिक कराडांना आरोपी आपण कशाच्या आधारावर करत आहात। नक्की पॉलिटिकल प्रेशर आहे हे तर आपण सगळे पाहत आहोत। धस जरंगे हे कशा प्रकारचं वर्तन करत आहेत त्या पत्रकार परिषदेमधूनही पाहत आहोत। परंतु जर एखाद्या फोन कॉलचा आधार घेऊन जे फॉरेन्सिकला पाठवायचं आहे त्या फॉरेन्सिक लॅबला काय वाल्मिक कराडांना त्या फोनसोबत पाठवायचे का, असं तर कधी झालेलं पाहिलं नाही। परंतु जे म्हणजे काय जे मयत आहेत संतोष देशमुख त्यांचा भाऊ धनंजय देशमुख, हा धनंजय देशमुख म्हणजे घटनेच्या जे काही सोशल मीडियावर आहे घटनेच्या आदल्या दिवशी जर आरोपींसोबत होता तर त्या दिवशी जर काही असं गंभीर वाटत होतं तर धनंजय देशमुखनं फिर्याद का दिली नाही। मग आरोपींसोबत धनंजय देशमुखचे संबंध कसे आहेत। मग धनंजय देशमुख सगळ्यात मला तर वाटतं की अगोदर धनंजय देशमुखला तपासकामी घेतलं आहे का, एखाद्या वेळेस तपासकामी इन्क्वायरी केली का। विटनेस सोडून विटनेसमध्ये माणूस पोपटासारखं बोलतं आहे, परंतु जेव्हा आपण आरोपी म्हणून एखाद्याला नोटीस देऊन पोलीसची नोटीस देऊन बोलवतो त्यावेळेस वेगळं असतं आहे। माझं तर असं म्हणणं आहे की धनंजय देशमुखांची आधी नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर इतरांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। कारण धनंजय देशमुखच एक माणूस आहे की ज्यांनी पहिल्या दिवशी घटनाक्रम जर काही होता, काही भीती होती, लाईफ थ्रेट होता तर त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजेत होती, पण तसं ह्या प्रकरणामध्ये होताना दिसत नाही आहे। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे फिर्यादीने फिर्याद दिली किंवा आरोपीला एखाद्या फिर्यादीवर अटक केलं, ह्या दोन्ही कारणावर तपास होण्यापेक्षा मी तपास यंत्रणेला दोष देणार नाही, परंतु तपास यंत्रणेचं जे प्रेशर आहे त्याच्यामुळं तपास यंत्रणेने मीडियाच्या आणि पुढाऱ्यांच्या भाषणांप्रमाणे तपास पुढं नेऊ नये ही अत्यंत म्हणजे मला म्हणजे गांभीर्यपूर्ण ही गोष्ट सांगावीशी वाटते। कारण लक्षात घ्या ह्या म्हणजे जे कोणी आरोपी आहेत किंवा शेवटी ज्यांनी आत्मसमर्पण केलं, अटक नाही आहे आत्मसमर्पण केलं आहे असे श्री वाल्मिक कराड यांनी जर आरोपी म्हणून पळून जाणार होते, पळाले असते तर त्यांनी आत्मसमर्पण केलं नसतं। बरं 15 दिवस ज्या कोर्टामध्ये होते, ज्या पोलिसांकडे होते, ते ज्या कस्टडीमध्ये होते त्या कस्टडीमध्ये हे आरोपीसुद्धा पोलिसांच्याच कस्टडीमध्ये होते। त्याच वेळेस दोन्ही आरोपींचा एकाला एक समोर बसून तपास होऊ शकला असता, त्याच वेळेस एखाद्या डिजिटल रेकॉर्डरला पाठवू शकले असते। तसं न होता जस्ट बिकॉज धसांना बरं वाटावं, जरंगेंना राजकीय लाभ घेता यावा, जरंगेची आणि धसांची जी काही चाललेली आहे मर्जी त्या मर्जी खातर कुणालाही डांबू नये। आणि माझं शेवटचं हेच म्हणणं आहे की जर वाल्मिक कराड साहेबाची आई, वाल्मिक कराड साहेबाची पत्नी जर प्रश्न उपस्थित करत असेल तेली साहेबांच्या SITवर तर माझं असं म्हणणं आहे की एकतर नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्याय शुद्ध तपास ह्या तपासाच्या आधारे तेली साहेबांनी सुद्धा त्या याच्यामध्ये राहू नये। आमचं म्हणणं आहे की जात कोणती आहे जात शोधू नका तपास कामामध्ये, परंतु एक नैसर्गिक न्यायसुद्धा भारतीय संविधानाचं मुख्य स्त्रोत्र आहे, मुख्य भाषा आहे, भाष्य आहे संविधानाचं। जर मुख्य भाष्यात जर असं म्हणत असेल की नैसर्गिक न्याय नॅचरल जस्टिस फॉलो झाला पाहिजे, नॉन प्रिज्युडिस असलं पाहिजे तपास। जर आता एक बाजू स्पष्ट सांगत आहे चार्जशीट होण्याच्या आधी असं सांगत आहे की हो धसांचे आणि तेली साहेबांचे संबंध आहेत, त्या गावचे आहेत, तर नक्की मला असं वाटतं की SIT पुन्हा कॉन्स्टिट्यूट केली पाहिजे। आणि SIT कॉन्स्टिट्यूट करताना केवळ हे अमुक जातीचे
म्हणजे वंजारी जर गुन्हेगार असेल तर मराठाच SIT असली पाहिजे असा सुद्धा आग्रह ठेवू नये असं मला डंके की चोट पे या निमित्तानं सांगायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.